झाडातले जाहले मुके आता चालू होई इथे जीव घेणं असा खेळ हा मनाची मनाला लागतसे आस प्रीतीच्या फुलांना चांदण्याचा वास पाखरू जीवाची अडकत जाती सुटकान होते गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे अनु अनु दारू घाट विक्रम बोलतोय. विक्रम तुला तर या वेळेस कोणी रूमच्या बाहेर बघितलं माझा प्रॉब्लेम होईल. जा इकडून. अगं मला आत येऊ दे ना. नको का? कारण मला झोपायचंय. अनु मला हे बघ मला देवीशी बोलावं लागलं तिला गोष्ट ऐकायची होती प्लीज. तुम्हाला हे सगळं का सांगतोय? ती त्याच्याबद्दल तुला काही बोलली आहे का? हे बघ ह्याचमुळे तुझा मूड ऑफ झालाय ना. माझा त्याच्यामुळे मूड ऑफ नाही झालाय. मी खूप थकले आणि मला झोपायचंय आता. प्लीज जा इथून. हे कम ऑन अनु दिस इज नॉट फेअर. हे बघ तू चिडावस असं काही नाहीये. विक्रम प्लीज फॉर गॉड सेक प्लीज जा. आणि तसंही आपल्या नात्यामध्ये मला तुझ्यावर चिडण्याचा काहीच अधिकार नाही. मला एकटीला राहायचंय. प्लीज लिव्ह विक्रम. ओके गुड नाईट. सी यू. इकडे कुठं वाट चुकलास की चुकून या वाटेवर आलास. तुला काही जास्त झाली की काय? हे सोडलं ते रोज एखादा जास्त होतो किंवा एखादा कमी होतो. मैं का मत रखो हिसाब. हिसाब रखा जाता है सस्ती चीजों का. पडशील पडशील. गुड नाईट. अरे थांब ना. मस्त रात्र आहे यार. आणि या वंडरफुल रात्री तू त्या कॉरिडॉर मध्ये काय करतोयस? आणि ही रूम कोणाची रे? आता इथे होतास ना तो 102 माझे विकास पुरू आनंदाची रूम आहे. माझा चार्जर आहे तिच्याकडे. माझी बॅटरी डाऊन झाली म्हणून. तुझा चार्जर तिच्याकडे असतो. फोनचा हो. आता काय करायचं मग? मी आलो होतो घ्यायला पण आता उशीर झालाय ना. मग उद्या सकाळी वगैरे. हा गुड नाईट. बाय. सर हा तुमचं चार्जर. मी द्यायला येणारच होते. गुड नाईट. गुड नाईट. हे मयंक गुड नाईट. चार्जर. गुड नाईट. चौकाश जा पडशील. ऑस्कर दोघा नाही. ऑस्कर माळवदेचा फोन आला होता. कोण? रघु माळवदे. तो कुठे उगवला? साताराला असतो. फार्मास्युटिकल मध्ये होता. गेल्या महिन्यात रिटायर झाला. आधी कंपनीच्या बंगल्यात राहत होता. आता स्वतःच्या घरात. आणि पुण्यातलं घर विकलं. महाल बांधून राहतोय. म्हणाला बघायला ये. इतके वर्ष पुण्यात काढली. गेली 5-7 वर्ष साताऱ्याला गेला आणि तिकडे जाऊन सेटल. छान आहे की. काय ठेवलंय मुंबई पुण्यामध्ये?
गर्दी गोंधळ विनाकारण धावपळ. तुम्हाला कसला आलाय गोंधळ आणि धावपळ? तुम्ही शांत निवांत जगताय की. निवांत. इथे बोट ठेवून बघ, चाचपून बघ, काही जाणवतंय का बघ. कशाला? अगं तू ठेवून बघ ना. हा, थाड थाड उडते तुमची नस. नक्की 100च्या वर हार्ट रेट असेल. छातीत सुद्धा धडधडतंय. अहो, छातीत धडधडायला काय झालं? तुम्ही तर इथे शांत बसलाय. मन सैरा वैरा पळत सुटलंय. म्हणून सांगते तुम्हाला की ओंकाराचा जप करा, डीप ब्रीदिंग करा. नाही तर माझी पोथी देऊ का तुम्हाला वाचायला? आता या वयात पोथ्या वगैरे वाचायला लावू नकोस हा. रगड पुस्तक आहेत माझ्याकडे, पण वाचनात लक्ष लागत नाही. कसं लागेल? ज्या घराच्या दरवाजावर पोलीस पहाऱ्यासाठी बसलेत त्या घरात शांतता नांदेल का? हे बघा, पुन्हा पुन्हा तोच तोच विषय काढू नका. बस झाला आता. नवीन टाउनशिप डेव्हलप होते म्हणाल. कोण? माळवदे. तूच म्हणालीस ना विषय बदला म्हणून. तर साताऱ्यात त्याच्या घराजवळ जी नवीन टाउनशिप डेव्हलप होती आहे ती एकदा बघून यायला हवी. कशाला? अगं मुंबई शिवाय एखादी प्रॉपर्टी असू दे की. उद्या अचानक मुंबई सोडायची वेळ आली तर? हे काय बोलताय तुम्ही? गेले काही दिवस सतत हे तुणतुणं लावलंय. तू सगळं माहित असताना सुद्धा काहीही माहित नसल्याचा अभिनय कशासाठी करतेस? हे बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, काही झालं तरी हे घर सोडून, मुंबई सोडून मी येणार नाही. आता यावेळी कोण? आता कारण कळलं मुंबई का सोडावीशी वाटते. देवी, देवी दरवाजा उघडू नको. देवी. लता, तू? हो. एवढ्या रात्री? काय झालं? मारामारी. मारामारी? डिपार्टमेंट दारू पिऊन आलं. मी शिव्या घातल्या, त्यानं मला बदडली. मी घर सोडून आले. आज रात्री इथंच थांबेल. चालेल? सकाळपर्यंत डिपार्टमेंटची दारू उतरेल. आके, तुला खूप लागलंय, तुला औषध लावते. नको, औषध डिपार्टमेंटला लागेल. रिकामी कळशी पाठीत घालून आली त्याच्या. उद्या जातानाच इथनं बामची बाटली घेऊन जाईल. तुमची काय हरकत नसेल तर इथेच किचन मध्ये पसरते. हो, जा. हॅलो. अरे मॅडम, तुम्ही परत आलात? हो, आमचा सावंतवाडीचा प्रोग्राम पोस्टपोन झाला. आय होप माझ्यासाठी अकोमोडेशन आहे. ऑफकोर्स मॅडम. कधीपर्यंत? आज रात्रीपर्यंत. फक्त तुम्हाला पुन्हा चेक इन करावं लागेल. या, शुअर. सेम रूम मॅम, 102. या, थँक्यू. माय प्लेजर मॅम.
आत्ता तुम्ही म्हणाला तसं तुझा बाबा गोव्याला गेलाय मजा करायला म्हणून. म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणूस गोव्याला गेला की मजाही येतेच. पण तो कामानिमित्त का गेला असे ना. गुंतता हृदय ही गुंतता हृदय ही आय एम सॉरी. काल रात्रीसाठी आय एम रिअली सॉरी. डोंट बी सॉरी. तर मी म्हणायला हवं होतं. मी असं रिॲक्ट करायला नको होतं. आय एम सॉरी. हे आजचा अख्खा दिवस आपण दिलगिरी व्यक्त करण्यात नको घालवायला. पूर्ण दिवस आपल्या समोर आहे. लेट्स मेक द बेस्ट आउट ऑफ इट. या आज फक्त तू आणि मी. देवी, ए देवी, अगं देवी, देवी इथे उभी आहेस. 100 हाका मारल्या मी तुला. ओ देत नाही. देवी तुझ्याशी बोलते मी. हे बाबू काय झालं? काय झालं ग? काय होतंय? हा मला डॅडाची खूप आठवण येते. आई ग मनगो, डॅडाची आठवण येते. मग डॅडाला फोन करायचा. नाही, मला आत्ताच्या आत्ता डॅडा माझ्या समोर पाहिजे. असं कसं येईल? डॅडा डॅडा कामासाठी गेलाय ना. मग तो असं काय जातो सारखं सारखं कामाला? तो यासाठी जातो कारण आमची देवी आहे ना, देवी तिला शाळेत जायला लागतं. त्या शाळेची फी भरायला लागते. नको मला शाळा. शाळा नको. ठीक आहे, मग आमच्या देवीला चॉकलेट पण लागतात आणि तिला ड्रेसेस पण लागतात नवीन नवीन आणि खेळणी पण. मला काहीच नकोय. काहीच नकोय. मग आपण काय करूया बरं? ठीक आहे, आपण आता असं करूया की इकडे आपण असं काहीतरी करूया की डॅडाला सांगूया की तू आम्हाला सोडून अजिबात जायचं नाही. आणि जर कामासाठी तुला जावंच लागलं तर अशी काहीतरी जादू करायची की आम्ही आठवण काढल्या क्षणी डॅडा इथे हजर झाला पाहिजे. ओके? माहिती असं काही नसतं. अगं आपण रडाबिडाचं कार्यक्रम चालय की काय? आम्हाला डॅडाची आठवण येते. तुझा आजोबा आहे की डॅडा कशाला पाहिजे? तुझं डॅडा गोव्याला मजा करायला गेलाय. नाही रडायचं. आपण फिरायला जायचं. गार्डन मध्ये जाऊया. पटापट डोळे बसायचे. हा, तयार व्हायचं. तोंड धुवायचं. हे येताना आईस्क्रीम खाऊया. कुठला खायचं? डार्क चॉकलेट डबल स्कूप. जा पळा. बाबा, विक्रम गोव्याला कामासाठी गेलाय, मजा करायला नाही. मग मी कुठं काय म्हटलं? आत्ता तुम्ही म्हणाला तसं तुझा बाबा गोव्याला गेलाय मजा करायला म्हणून. म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणूस गोव्याला गेला की मजाही येतेच. पण तो कामानिमित्त का गेला असे ना. तुमच्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता. माझ्या म्हणण्याचा अर्थ हाच होता. तू असा जवळ राहा. गुंतता हृदय ही गुंतता हृदय ही
काय ग अशी गप्प गप्प काय आहेस? आय डोंट नो. सनसेट मेक्स मी सॅड. मी बरोबर असतो ना? तू नेहमी बरोबर नसतोस ना सनसेट बघताना. आज काल काय आज काय, सूर्य तर नेहमी तोच असतो ना. त्याची वेळ झाली की तो निघून जातो, आजूबाजूचं सगळं अंधारात सोडून. तो असताना जग कसं लखलखतं, ब्राईट असतं. आणि एकदा का तो गेला की सगळं विझून जातं. दॅट्स वन वे ऑफ लुकिंग एट थिंग्स. पण आजच्या काळात काय, सूर्या इतके झगमगते लखलखते दिवे माणसाने तयार केलेत की आपलं जग कधीच विझत नाही. पण ते सगळं टेम्पररी आहे विक्रम. टकलादू दगड मारला की फुटणारे दिवे ते. कधी कधी अशा तकलादू गोष्टींचा कंटाळा येतो. मला असं का वाटतंय की तू बोलतेस एक आणि सुचवतेस वेगळं? तुला कळतंय ना मी काय म्हणते ते. झालं तर आपलं नातं तकलादू आहे. तकलादू नसेल पण नाजूक आहे. नाजूक आहे म्हणून नेहमी आवरणाखाली झाकून ठेवावं लागतं, जगापासून लपवून. पण आपण एकमेकांना कधीच बांधून ठेवलं नाही ना. दॅट्स द सॅडेस्ट पार्ट विक्रम. आपण एकमेकांना कधीच बांधून ठेवलं नाही. यू हॅव गिव्हन मी सम ऑफ द बेस्ट मेमरीज ऑफ माय लाईफ. पण मी हे सगळं कोणाबरोबर शेअर पण करू शकत नाही. माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे पण मी हे कोणाला सांगूही शकत नाही. आपण करतोय ते पाप आहे, तरी हे पाप करत राहावंसं वाटतं. सुख मिळवणं पाप आहे? कोणाला तरी फसवून सुख मिळवणं पापच आहे विक्रम. फसवणूक ही एक सब्जेक्टिव्ह टर्म आहे. हे बघ, आपण एकमेकांच्या मर्यादा काटेकोरपणे आखून घेतलेल्या आहेत. आता नैना माझी बायको आहे, माझ्या मुलीची आई आहे, आणि माझ्या आयुष्यातलं जे तिचं स्थान आहे, जो दर्जा आहे, तो आयुष्यभर तसाच राहणार आहे. आणि तुलाही मान्य आहे, राईट? पण कधी कधी हा प्रश्न पडतोच ना, मी कोण आहे तुझी? तू ती आहेस जिच्याबरोबर असताना मला कुणाचाही नवरा, कुणाचाही बाप असल्याचं ओझं बाळगावं लागत नाही. जिच्याबरोबर असताना मी असतो. विक्रम, फक्त विक्रम. जसा मी फार तरुणपणी होतो, आनंदी, स्वच्छंदी, पाखरासारखा. आपल्या नात्यामध्ये काही अपेक्षा नाही आहेत, काही जबाबदाऱ्या नाही आहेत, फक्त सुख आहे. नाही, ते तसंच राहील ना रे. अपेक्षा आल्या की अपेक्षाभंग होतो, आणि अपेक्षाभंग झाला की सुख संपतं. आणि आपल्या एकमेकांबद्दल काही अपेक्षा नाही आहेत ना. तू असा जवळ राहा. सध्या माझी हीच अपेक्षा आहे. या शुअर. गुंतता हृदय